नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं येतं 10वी गणित भाग 2 त्याच्यामधला संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 मधला प्रश्न क्रमांक 2. काय दिलं आहे? एका शंकुछेदाच्या आकाराच्या कपडे धुण्याच्या टबची उंची 21 सेंटीमीटर आहे. शंकुछेद आहे. त्याच्यानंतर टबच्या दोन्ही वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या 20 सेंटीमीटर व 15 सेंटीमीटर आहे. ओके. तर टबमध्ये किती लिटर पाणी मावेल? तर आपल्याला इथे काढायचं काय, टबमध्ये किती लिटर पाणी मावेल म्हणजे, आणि तो टब शंकुछेदासारखा आहे म्हणजे शंकुछेदाचं घनफळ आपल्याला काढावं लागेल. किती लिटर पाणी मावण्यासाठी आपल्याला शंकुछेदाचं घनफळ माहीत असणं आवश्यक आहे. जितकं घनफळ असेल तितकंच पाणी मावणार आहे. ओके. तर त्यासाठी शंकुछेदाच्या घनफळाचं सूत्र माहीत असायला पाहिजे. सर्वप्रथम जेवढं काय प्रश्नामध्ये दिलं तेवढं लिहून घेऊया. अशा प्रकारे काय दिलं प्रश्नामध्ये, शंकुछेदाच्या आकाराच्या टबसाठी टबची उंची किती लिहायची? बरोबर 21 सेंटीमीटर. पहिली त्रिज्या R1 बरोबर 20 सेंटीमीटर आणि दुसरी त्रिज्या काय दिली? R2 बरोबर 15 सेंटीमीटर. पायची किंमत किती घ्यायची? 22/7. आता शंकुछेदाच्या घनफळ बरोबर शंकुछेदासारखा टप आहे ना, म्हणून शंकुछेदाचे घनफळ. ओके. ते सूत्र काय त्याचं? शंकुछेदाचे घनफळ बरोबर 1/3 πh कंसामध्ये पहिली त्रिज्या त्याचा वर्ग अधिक दुसरी त्रिज्या R2 त्याचा वर्ग अधिक R1 गुणिले R2. ओके. तर सूत्रामध्ये किंमत भरूया. 1/3 पायची किंमत किती घ्यायची? 22/7. ओके. मध्ये गुणाकार चिन्ह आहे. गुणिले उंची किती दिली त्यांनी प्रश्नामध्ये? हे बघा 21 कंसामध्ये R1 पहिली त्रिज्या किती? 20चा वर्ग अधिक 15चा वर्ग अधिक 20 गुणिले 15. आता भाग जात असेल तर घालून घ्यायचं आहे. 7 × 7 7 × 21 3 × 3 3 × 3. बाहेर काय शिल्लक राहिलं? 22. आता आतमध्ये काय राहतं बघूया. 20चा वर्ग किती होतो? 400. 15चा वर्ग किती? 225. वर्ग पण तुम्हाला पाठ असायला पाहिजे. आता 15 गुणिले 20 किती होतात? 300. ओके. आता सगळ्यांची बेरीज करायची आणि याचा गुणाकार करायचा. बेरीज किती होते? 400 अधिक 300 700 800 925. आता दोनचा गुणाकार किती येतो? 20,350 सेंटीमीटर क्यूब. ओके. इकडे आपण काय केलं आहे? शंकुछेदाचे घनफळ काढलं आहे म्हणजे टबचे घनफळ. किती लिटर पाणी मावणार आहे ते आपल्याला काढण्यासाठी ह्याला भागिले 1000 करावं लागेल. ओके. का? कारण 1 लिटर बरोबर किती असतं? भागिले का करावं लागेल? 1000. 1000 घन सेंटीमीटर. ओके. याचं प्रमाण असतं म्हणून याला भागिले आपल्याला 1000 करावं लागेल. तेव्हा आपल्याला समजेल की किती लिटर आहे टबमध्ये पाणी मावेल ते. ओके. तर आता आपण याला भागिले 1000 करूया. हा शून्य गेला 20.35 आलं उत्तर. 20.35 आता लिटरमध्ये कन्वर्ट झालं आहे. ओके. हे भागाकार केल्यानंतर म्हणजे या शंकुछेदाच्या आकाराच्या टबमध्ये किती लिटर पाणी मावेल? 20.35 लिटर. ओके. धन्यवाद.